नमस्कार. आपल्या घरात, ऑफिसमध्ये आपण रोज एका अदृश्य पण प्रचंड ताकदवान शक्तीसोबत वावरत असतो. ती म्हणजे वीज. आणि ह्याच शक्तीपासून आपलं संरक्षण करणारं एक अदृश्य कवच सुद्धा असतं, ज्याला आपण अर्थिंग म्हणतो. खरं तर अर्थिंग हा फक्त एक टेक्निकल नियम नाहीये. तो आपल्या आणि आपल्या माणसांच्या सुरक्षिततेचा मूळ आधार आहे. चला तर मग या जीवनरक्षक सिस्टीमला जरा जवळून समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सुरुवात करूया विजेच्या त्या अदृश्य धोक्यापासून. मग आपलं शरीर विजेला इतकं का बळी पडतं हे समजून घेऊ. आणि त्यानंतर बघू की अर्थिंग नावाचा हा हिरो आपल्याला या धोक्यापासून नक्की कसा वाचवतो. चला तर मग कथेच्या पहिल्या टप्प्याकडे जाऊया. विजेचा धोका हा असा नाहीये की जो डोळ्यांना दिसेल, म्हणजे भिंतीला तडा गेल्यासारखा किंवा कुठून पाणी गळल्यासारखा. नाही, तो दिसत नाही आणि म्हणूनच तो खूप जास्त गंभीर असतो. आपण रोज किती सहजपणे विजेचा वापर करतो नाही का? पण हे एक सत्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं. बघा, आपल्या घरातला तो एक साधा 100 वॅटचा बल्ब चालवण्यासाठी जेवढा करंट लागतो ना, तेवढाच करंट तब्बल 20 लोकांचा जीव घेण्यासाठी पुरेसा आहे. यावरून विजेची ताकद आणि तिचा धोका किती मोठा आहे याचा अंदाज येतो. बरं, मग हा धोका तयार होतो कसा? विचार करा, आपलं फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा जुना मेटलचा कूलर. समजा वापरून किंवा उंदरांनी कुरतडल्यामुळे आतली एखादी वायर उघडी पडली, तिचं इन्सुलेशन गेलं आणि ती वायर त्या उपकरणाच्या बाहेरच्या मेटल बॉडीला चिकटली. बस, तेव्हा तयार होतो लिकेज करंट, एक धोकादायक प्रवाह जो त्या संपूर्ण बॉडीमध्ये पसरतो आणि जे उपकरण बाहेरून अगदी नॉर्मल दिसतं ते एका जिवंत सापड्यात बदलून जातं. पण प्रश्न हा आहे की विजेचा आपल्या शरीरावर इतका गंभीर परिणाम का होतो? याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, ते आपल्या शरीराच्या नैसर्गिक रचनेतच लपलेलं आहे. इथे बघा, विजेचा अगदी छोटासा अंशसुद्धा किती घातक ठरू शकतो. फक्त 20 मिली अँपिअर करंट, म्हणजे अगदी थोडासा, तो आपल्या स्नायूंना इतकं घट्ट पकडू शकतो की आपली इच्छा असूनही आपण त्या वस्तूवरून हात बाजूला काढू शकत नाही. आणि हाच करंट जर 50 मिली अँपिअर झाला तर तो थेट आपल्या हृदयाचं काम थांबवू शकतो. या चार्टमधून एक जबरदस्त गोष्ट कळते. निसर्गाने आपल्या त्वचेला विजेपासून वाचवण्यासाठी एक नैसर्गिक ढाल दिलीये, ज्याला म्हणतात रेझिस्टन्स. जेव्हा आपली त्वचा कोरडी असते तेव्हा हा रेझिस्टन्स खूप जास्त असतो. पण तीच त्वचा ओली झाली, पाण्याने किंवा अगदी घामाने जरी भिजली तर हा रेझिस्टन्स तब्बल 100 पटीने कमी होतो. म्हणूनच बाथरूममध्ये किंवा ओल्या हातांनी विजेची उपकरणं हाताळणं इतकं धोकादायक असतं. मग ह्या अदृश्य पण गंभीर धोक्यावर उपाय काय? तर इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या हिरोची, म्हणजेच अर्थिंगची. अर्थिंग ही एक अशी हुशार सिस्टीम आहे जी या धोक्याला आपल्यापर्यंत पोहोचण्याआधीच रस्त्यात संपवून टाकते. सोप्या भाषेत सांगायचं तर अर्थिंग म्हणजे काय? तर कोणत्याही इलेक्ट्रिकल उपकरणाच्या मेटल बॉडीला एका खास तारेने थेट जमिनीशी जोडणं. ही जोडणी म्हणजे त्या धोकादायक लिकेज करंटसाठी एक सुरक्षित, सोपा एक्झिट वे तयार करण्यासारखा आहे. विजेचा एक साधा नियम आहे, तो लक्षात ठेवा. वीज नेहमीच सर्वात सोपा, सर्वात कमी अडथळाचा मार्ग निवडते. अर्थिंगमुळे आपण विजेसाठी अक्षरशः एक सुपर हायवे तयार करतो. त्यामुळे जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा करंट मानवी शरीराच्या खडबडीत जास्त रेझिस्टन्सच्या मार्ग ए वरून जाण्याऐवजी अर्थवायरच्या गुळगुळीत आणि सोप्या मार्ग बी वरून थेट जमिनीत निघून जातो. आता फक्त एक क्षण विचार करा, जर हा मार्ग बी म्हणजेच ही अर्थिंगची तार नसतीच तर त्या लिकेज करंटला जायला फक्त एकच मार्ग उरला असता, मार्ग ए, म्हणजेच त्या उपकरणाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अर्थिंग एकटं काम नाही करत, ते एका पूर्ण सुरक्षा सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला बघूया ही सिस्टम धोका ओळखल्या काही क्षणात वीज पुरवठा कसा बंद करते आणि आपला जीव वाचवते. ही प्रोसेस कशी काम करते ते समजून घेऊया. जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा तो लिकेज करंट अर्थ वायरच्या सोप्या मार्गाने जमिनीकडे धाव घेतो. या कमी रेझिस्टन्समुळे अचानक खूप जास्त करंट वाहतो. हा वाढलेला करंट आपल्या घरातल्या MCB किंवा सर्किट ब्रेकरला एक सिग्नल देतो आणि तो पुढच्याच क्षणी ट्रिप होतो, म्हणजे वीज पुरवठा बंद करतो. हे सगळं इतकं फास्ट होतं की आपल्याला कळायच्या आतच धोका टळलेला असतो. म्हणूनच कधीकधी गीझर लावल्यावर लाईट जाते ना, त्याचा अर्थ आपल्या अर्थिंगने आपलं काम अगदी बरोबर केलंय. चला तर मग
आपण आत्तापर्यंत जे काही पाहिले ते थोडक्यात एकत्र बघूया. अर्थिंगचे मुख्य उद्देश काय आहेत आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत हे पुन्हा एकदा पक्क करून घेऊ. थोडक्यात सांगायचं तर अर्थिंग एकाच वेळी 3 आघाड्यांवर आपलं संरक्षण करतं. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी जीवाचं रक्षण. दुसरं, ते सिस्टममधलं व्होल्टेज स्थिर ठेवतं. आणि तिसरं, विजेच्या अचानक होणाऱ्या बदलांपासून आपली महागडी उपकरणं म्हणजे टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर या सगळ्यांना वाचवतं. हे एक वाक्य या संपूर्ण विषयाचं सार सांगून जातं. अर्थिंगशिवाय विद्युत प्रणाली अपूर्ण आणि धोकादायक आहे. योग्य अर्थिंगच सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरक्षेची जबाबदारी फक्त इलेक्ट्रिशियनवर ढकलून चालणार नाही, ती आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या घरात, आपल्या कामाच्या ठिकाणी योग्य अर्थिंग आहे की नाही हे नियमितपणे तपासून घेणं खूप गरजेचे आहे. जाता जाता फक्त एक प्रश्न, आपल्या घराचं अर्थिंग शेवटचं कधी तपासलं होतं?